हॅलो मित्रांनो, पुन्हा एकदा एक नवीन दिवस, एक नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. आज आपण असेच एक फ्री राईड मारणार आहे, कारण आज हा माझा पहिला ब्लॉग आहे आपल्या ह्या चॅनलवरती. इथून पुढे तुम्हाला सगळे ब्लॉग असेच बघायला भेटतील, रोड ट्रिपचे. आता दुपारचे 1 वाजलेत. उन्हाचं प्रमाण पण खूप वाढले. इथे या ठिकाणी बोर मारायचं काम चालू होतं, त्यामुळे रोड ब्लॉक झालेला. तर बघूया आपण, आपली गाडी निघते का, नाही तर युटर्न मारून जावं लागेल. नाही, काम झालेलं आहे बोरिंगचं. या सोसायटीमध्ये बोरिंगचं काम चालू होतं, बघू शकता. आपल्याला फ्यूल CNG आहे, त्यामुळे फ्यूल भरायची गरज नाही. आपण असे चेक कर्जत नेरळ रोड जो आहे त्या रोडवरती एक राईड करू. आता आपण कर्जत नेरळ रोडला जाणार आहे आणि एक फ्री राईड मारणार आहे. उन्हाचं टेम्परेचर पण खूप वाढलंय, सो हीट मोठ्या प्रमाणात आहे आता बाहेर. थोडंसं कॅमेरा सेट करायचा ट्राय करतोय, कुठं व्यवस्थित सेट होईल आणि आपल्याला ब्लॉग व्यवस्थित बनवता येतील. हा आहे बदलापूर कर्जत नेरळ रोड. सो आपण ह्या रोडवरती थोडंसं टेस्टिंग करणार आहोत. हा आपल्या चॅनलवरचा पहिलाच ब्लॉग असणार आहे, त्यामुळे मित्रांनो, जर तुम्हाला आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करा. आपली यूट्यूब फॅमिली लवकरात लवकर आपल्याला मोठी करायची आहे. पहिल्यांदा आपण थोडंसं गाडीला सर्व्हिसिंग वगैरे करू. बरेच दिवसापासून सर्व्हिसिंग करायचा प्लॅन होता. सो आपण आता ॲक्सेसरीज शॉपमध्ये जाऊ, थोडंसं साहित्य वगैरे आणू. त्यासाठी आपल्याला अंबरनाथ रोडला एक मारुती सुझुकीचं जेन्युइन पार्ट्स भेटतं, तिकडे जाऊया. आपल्याला राईड करायचीच आहे, तर आपण काहीतरी त्या राईडचा यूज पण करू. राईड पण होईल आणि आपलं साहित्य पण घेता येईल आपल्याला. इथून आपल्याला लेफ्ट जायचं आहे. सरळ स्ट्रेट गेला तर बदलापूर स्टेशन येईल. इथून हा लेफ्टचा रोड आपल्या MIDC मध्ये जातो, बदलापूर MIDC.
मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला असे ब्लॉग बघायला आवडतील, किंवा आम्हाला सजेस्ट करा की तुम्हाला कोणत्या कॅटेगरीमधले ब्लॉग बघायला आवडतील ट्रॅव्हलिंग रिलेटेड. आपण प्रयत्न करू नक्कीच तुम्हाला चांगले चांगले ब्लॉग्स तुमच्यापर्यंत घेऊन येता येईल. हे हो गया चालू. इधर पिक कर सकते, इधर पे कैसे तेरे को डिस्टर्ब होएगा जब तू आगे नाइट में मैं बोलूँगा ना तो वो साउंड भी कैप्चर करेगा. जैसे मैं ड्राइविंग करते करते बोलूँगा ना. इधर हाँ चलेगा. थोड़ा सा नीचे तो ये आ रहा है ना. हाँ ऐसे. चलेगा. तो इसके हिसाब से इधर उधर ऐसा सेट. हाँ तो अप डाउन कर सकते. हाँ तो ये आप ये पोजीशन. हाँ वो पोजीशन मेरा कहीं ना कैसा था, ऐसा रहेगा ना तेरे को डिस्टर्ब नहीं होगा. नहीं चलेगा मेरे को, कुछ इशू नहीं है. ये ना इधर लाइट है. अच्छा ये इधर डायरेक्ट आती है भगवान का मूर्ति को. हाँ ऐसे. हाँ बराबर ना. हाँ बराबर. उसका वो हाइट तो उसका वेट संभाल लेगा ना वो. संभालेगा. कट. फिर भी एक काम करो, हाँ एक पतला केबल या तार या कुछ ऐसा लेके हाँ इसको ऐसा बांध लो. इधर से तो इधर से नीचे से और मार इधर के इसको बांध के रखो. हाँ वो पट्टी इसको है तो इसको कुछ ऐसा बांध के रखो. एक कॉपर का तार या वायर वगैरह पतला वाला लेके. नीचे नहीं लगता क्या इधर? हाँ नीचे नहीं लगता क्या? इधर इधर नहीं ना. ये इसको हाइट चाहिए. ये हाइट इतना हाइट रहेगा ना जब पूरा आगे का मिलेगा. इसलिए जो भी मिरर आता ना ये मिरर के पीछे आता है. ये जो भी आता है ना मिरर के पीछे आता है. बैठ गया. ओके हो गया ना. आता सध्या आपण आहे बदलापूरमधील डीमार्ट एरियामध्ये. इथून आता सरळ आपण ह्याला जाणार आहे, घरी जाणार आहे. भुका लागल्यातले, जेवायचं पण आहे, घरी लाईट पण नाही. त्यामुळं थोडंसं मी गाडीचं काम करून घेतलं. गाडीमध्ये थोडंसं चॉक असं खराब झालेले पूर्णपणे, सो ते रिपेअर केले, नवीनच टाकले. मला एक चॉकोसॉप काहीतरी 2100 रुपयाला भेटला आणि दोघांची किंमत 4200 अशी काहीतरी बिलिंग झालं आपलं. आणि फिटिंग करायचं 300 रुपये घेतले फक्त. म्हणजे एक 4500 पर्यंत आपल्याला ते ऑलमोस्ट गेलं सगळं. सो आता आपण घरी जाऊया, मस्तपैकी जेवूया आणि इव्हनिंगला निघूया. जरा आता जास्तच ऊन आहे, जास्तच हीट आहे. सो आणि मेन गोष्ट म्हणजे आपला गोप्रो पण एक व्यवस्थित ठिकाणी सेट करून दिला त्या दादांनी, जे गॅरेजवाले होते. मस्त आता इथून व्ह्यूज वगैरे येईल. मी याच्या आधी खूप ट्राय करत होतो वेगवेगळ्या ठिकाणी सेट करायचं, पण सेट होत नव्हता. पण 1-2 मिनिटामध्ये त्यांनी एकदम व्यवस्थित कॅप्चर, व्यवस्थित शूट होईल असं ठिकाणी लावला. सो इथून पुढे आपल्या आता नवीन नवीन रोज डेली ब्लॉग येत राहतील, मुंबई लोकलचे जास्त करून. सध्या आता आपल्याला बॅटरीचा जरा थोडासा इश्यू वाटतोय, कारण बॅटरी जास्त वेळ चालत नाही. तर बघूया. आता गोप्रो बरोबर मला 2 बॅटरी आलेले, त्यातली मी एकच यूज केली आतापर्यंत. आता दुसरी एकदा यूज करून बघतो किती दिवस आणि किती बॅकअप देते, बघूया. नाही तर मग एखादी व्यवस्थित चांगली बॅटरी मागूया. सो मला कमेंट करून नक्की सांगा कसे फुटेज येत आहेत आणि कसा व्हॉइस ओव्हर वगैरे होतोय. आणि मेन गोष्ट म्हणजे आपण जे गाडीमध्ये चॉकअप बदलले, चॉकअप सर एक नंबर वाटतंय आता गाडी चालवताना. म्हणजे जास्त आपटत होती ना गाडी, आता ती आपटत नाही आहेत. सो थोडेसे पैसे गेले, पण रिझल्ट खूप चांगला आहे. आणि मी जे चॉकअपवर बदलले ते जेन्युइन मारुती सुझुकीचे टाकले, लोकलचे वगैरे काय बघितले नाही. थोडे जास्त पैसे जातील पण व्यवस्थित भेटेल. पण मला त्याचा चांगला रिस्पॉन्स वगैरे भेटतोय, गाडी जास्त आपटत नाही. आता याच्या आधीचं जे होते चॉकअप खूप आपटायची, स्पीड छोट्या छोट्या स्पीड ब्रेकरला पण जोरात गाडी आपटायची. तुमची गाडी तशी काय होत असेल तर एकदा मेकॅनिकला दाखवा. आणि ज्या ज्या कंपनीच्या गाड्या आहेत त्याचे जेन्युइन पार्ट यूज करा, जेणेकरून तुम्हाला लॉंग टर्मसाठी चांगलं
रिस्पॉन्स भेटेल, कारण आपण स्वस्तामध्ये जातो छोटे छोटे पार्ट्स घ्यायला, पण ते लवकर खराब होतात. बदलापूर मधला हा आहे आता कात्रप एरिया. कात्रप एरियामध्ये एवढं काय आता रश दिसत नाही, नाही तर फुल गर्दी असते ते संध्याकाळची इव्हिनिंगला वगैरे. मस्त. मला ही गोप्रो जो सेट ज्या ठिकाणी झालाय ना, एक नंबर जागा भेटली मला. फक्त आता मला त्याचं साऊंड सिस्टम एकदा चेक करायची आहे, कसा व्हॉइस ओव्हर वगैरे येतोय. सेटिंग करावी लागेल व्हॉइस ओव्हरची, कारण की मी चेक केलं बाहेरचा नॉईज जास्त आवाज येतो. ती थोडीशी सेटिंग बघितली पाहिजे. आणि फुटेज कसे आहेत मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा. हा माझा पहिलाच दिवस आहे ब्लॉगचा. बदलापूर मधले हे आहे चौक DJ1. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आपण आता भेटू इव्हिनिंगला, थोडंसं ब्रेक घेऊया आणि थोडा वेळ इव्हिनिंगला आपण थोडे फुटेज चेक करू, व्हॉइस ओव्हर चेक करू. सो तोपर्यंत बाय बाय.